नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की एजे आता लीलाचा एक नवीन कोणीतरी लहानपणीचा मित्र आलेला असतो आणि त्याच्या येण्यामुळे एजेना खूपच इन्सिक्युअर फील होत असतं. लीलाने फक्त आपल्यासोबत राहावं, आपलाच विचार करावा, आपल्या सानिध्यात राहावं आणि आपण एकमेकांसोबत वेळ घालवावा असं त्यांना वाटत असतं. आणि त्यांनी स्पेशल प्लॅन सुद्धा केलेला असतो लीलासाठी. लीलाला त्यांच्या मनातलं सगळं सांगायचं असतं त्यांना आणि तिला स्पेशल फील करवायचं असतं. त्यासाठी त्यांनी प्लॅनिंगही केलेलं असतं. पण नेमकं त्याच दिवशी मन्या नावाचा लीलाचा मित्र येतो. म्हणजेच तो मित्र कोणीही नसतो, लीला आणि आजींचंच प्लॅनिंग असतं की खोटं सांगायचं एजेंना. मन्या नावाचा मित्र आलाय, त्याला मी भेटायला चालली असं सांगायचं. त्यामुळे एजेंना जेलच वाटेल आणि लीलाला आपल्या मनातलं ते लवकरात लवकर सांगतील, असं त्या दोघींचं प्लॅनिंग असतं. तर होतं असं की लीला आणि एजे आता घरी आलेले असतात. एजे लीलाला रेस्टॉरंटमधून घेऊन घरी आलेला असतो आणि तो लीलासोबत काहीच बोलत नसतो, कारण लीला फक्त मन्याचंच कौतुक करत असते. मन्या कसा होता, त्याच्यासोबत घालवलेला टाइम सगळं काही ती एजेंना सांगत असते. खरं तर लीलाला मन्या म्हणून विक्रांतच भेटायला आलेला असतो, कारण आजी आणि लीला यांचं बोलणं किशोरने ऐकलेलं असतं आणि किशोरने प्लॅनिंग केलेलं असतं. विक्रांतला तिथे पाठवलं असतं लीलाला भेटायला आणि लीलाला असं वाटतं की हा दुसरा कोणीतरी मुलगा आहे आणि त्याला मन्या म्हणून तिने एजेंटसमोर उभं केलेलं असतं. आणि आता एजे लीलाला घेऊन घरी आलेले असतात. ते दोघं एकमेकांशी काहीच बोलत नसतात. दुर्गा सरस्वती म्हणतात की हे एकमेकांसोबत काहीच का बोलत नाहीये, यांच्यामध्ये भांडण तर झालेलं नाहीये ना. आणि त्या खुश होत असतात. तेवढ्यात एजे वरती जायला लागतो आणि लीलासाठी कोणीतरी बुके पाठवलेला असतो आणि त्याच्यामध्ये रेड रोजेस असतात, लाल रंगाची गुलाबाची फुलं असतात. ते पाहून एजेंना अजूनच वाईट वाटायला लागतं. लीलासाठी कोणीतरी फुलं पाठवली म्हटल्यानंतर ते परत खाली येतात आणि बघायला लागतात आणि तो बुके कोणी दिला आहे हे वाचत असतात आणि त्याच्यावर नाव लिहिलेलं असतं मन्याचं. मन्याने ते गिफ्ट पाठवलं आहे असं त्यामध्ये लिहिलेलं असतं आणि विथ लव आणि तुझा शुभचिंतक असंही त्यात लिहिलेलं असतं. आता एजे हे सगळं लीलाला वाचून दाखवतात आणि म्हणतात छान आहे बुके आणि गिफ्टही छान आहे, त्यामुळे ना एखाद्या चांगल्या कोपऱ्यामध्ये ते गिफ्ट ठेवून दे, तो बुके तिथे छान दिसेल असं बोलून ते निघून जातात. लीलाला मात्र स्पष्ट जाणवत असतं की एजेंना याचा राग आलेला आहे ते. आणि लीला मनातल्या मनात विचार करते, पण मन्या नावाचा कोणी माझा मित्र नाहीच आहे अस्तित्वात, मग हे बुके कोणी पाठवलं असेल मला. खरं तर हे प्लॅनिंग असतं किशोर आणि विक्रांतचं. आता लीलाला आता नवीनच प्रकरणामध्ये ते अडकवत असतात. लीलाचा कोणीतरी लहानपणीचा मित्र आहे आणि त्याच्यासोबत तिचं अफेअर आहे असं त्यांना एजेंटना दाखवायचं असतं आणि यात लक्ष्मी सरस्वती सुद्धा तेच प्लॅनिंग करत असतात. तर मग बघूया आता एजे आणि लीला यांच्या लव्ह स्टोरीमध्ये कुठलं नवीन प्रकरण अडचण घेऊन येते आणि त्यांची लव्ह स्टोरी आता परत पुढे ढकलताय की काय, हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.